Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 1.4 of chapter number 1 sets from class 9 mathematics part 1 that is algebra. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 16 वर प्रॅक्टिस सेट 1.4 दिलेला आहे. यामध्ये टोटल 5 क्वेश्चन्स आहेत. आता बऱ्याच मुलांना हा प्रॅक्टिस सेट पाहिल्यानंतर ना थोडी भीती वाटते, कारण यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉल्स यूज केलेले आहेत. त्याचबरोबर ओ माय गॉड इतके मोठे मोठे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. बरोबर, तुम्हालाही भीती वाटते की नाही? पण घाबरायची अजिबात गरज नाही. ट्रस्ट मी, खूप इझी क्वेश्चन्स आहेत हे. बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असतील ना तर याही पेक्षा मोठे मोठे वर्ड प्रॉब्लेम्स तुम्ही चुटकीसरशी सॉल्व्ह करू शकता. चला तर मग आधी आपण आपल्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेऊयात आणि मग आपला हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करूयात. सो हे पहा, या प्रॅक्टिस सेट वरचे जे सगळे क्वेश्चन्स आहेत ना ते ऑपरेशन्स ऑन सेट्स या कन्सेप्टवर आधारित आहेत. बेसिकली 3 टाइप्सचे ऑपरेशन्स आपल्याला टेक्स्टबुक मध्ये दिलेले आहेत. कोणते आहेत ते? तर इंटरसेक्शन ऑफ 2 सेट्स, त्यानंतर डिसजॉईंट सेट्स आणि युनियन ऑफ 2 सेट्स. आता हे जे वर्ड्स आहेत ते कानावर पडल्यानंतर ना थोडे डिफिकल्ट वाटू शकतात, पण अजिबात डिफिकल्ट नाहीयेत. यांच्या नावामध्येच त्यांचा अर्थ दडलेला आहे. सो फर्स्ट आपण पाहूयात इंटरसेक्शन ऑफ 2 सेट्स. इंटरसेक्शन हा वर्ड या आधीच्या क्लासेसमध्ये तुम्ही कुठे ऐकलेला आहे? बऱ्याच मुलांना इथे आठवलं असेल. इंटरसेक्शन नाही, पण इंटरसेक्टिंग पॉइंट हा शब्द, इंटरसेक्टिंग हा शब्द आम्ही ऐकलेला आहे. बरोबर, जेव्हा 2 लाईन्स एकमेकांना एका पॉइंटवर इंटरसेक्ट करतात, हे पहा, तेव्हा या पॉइंटला आपण म्हणतो इंटरसेक्टिंग पॉइंट. बरोबर, मग ही कन्सेप्ट तर आपल्याला माहिती आहे. मग सेट्स मध्ये सुद्धा असंच काही आहे का? हो, सेम असंच आहे. हे पहा, इथे आपण हे 2 सेट्स घेऊयात, सेट ए आणि सेट बी, आणि इथे कर्ली ब्रॅकेट्स मध्ये त्यांचे एलिमेंट्स. आता मला सांगा की सेट ए आणि सेट बी या दोन्ही सेट्सचे एलिमेंट्स असे कोणते एलिमेंट्स आहेत की जे सेम आहेत? सो ते आहेत, हे पहा, 3 आणि इथे सुद्धा 3 आहे. सेट ए मध्ये 3, सेट बी मध्ये 3. बरोबर, मग याचाच अर्थ काय की दोन्ही सेट मध्ये हा जो 3 एलिमेंट आहे तो इंटरसेक्शन आहे या दोन्ही सेट्सचा. बरोबर, हे पहा, इथे या 2 लाईन्स जेव्हा एकमेकांना इंटरसेक्ट करतात तेव्हा त्यांचा एक हा जो पॉइंट आहे तो कॉमन आहे की नाही? या लाईनचा हा पॉइंट आणि या लाईनचा सुद्धा हा पॉइंट कॉमन आहे. सो हा इंटरसेक्टिंग पॉइंट झाला. त्याचप्रमाणे दोन्ही सेट्स मध्ये जर एखादा एलिमेंट सेम असेल तर तो काय होतो? इंटरसेक्शन होतो दोन्ही सेट्सचा. सो लेट्स राईट हियर द एलिमेंट 3 इज कॉमन इन सेट ए अँड सेट बी. सो हे पहा, इंटरसेक्शनचा 2 सेट्स जेव्हा इंटरसेक्शन शो करतात तेव्हा त्याचा सिम्बॉल आहे हे उलटा यू. लक्षात ठेवायचं आहे, उलटा यू. सो कसं शो करणार आपण? ए इंटरसेक्शन बी, सेट ए इंटरसेक्शन सेट बी काय आहे? तर 3. आता त्यांचं वेन डायग्राम कशा प्रकारे आपल्याला शो करायची आहे? हे पहा, आपल्याला माहित आहे वेन डायग्राम आपण कशी ड्रॉ करतो. आपण या आधीच्या प्रॅक्टिस सेट्स मध्ये अभ्यासलेला आहे. सो इथे मी हे 2 सर्कल्स घेतलेले आहेत. आता हे असे एकमेकांच्या आतमध्ये का बरं आपण ड्रॉ केलेले आहेत? कारण आपल्याला इंटरसेक्शन शो करायचंय की नाही? एलिमेंट 3 हा कॉमन आहे सेट ए आणि सेट बी मध्ये. सो हा जो सर्कल आहे त्याला नाव देऊयात ए आणि या सर्कलला नाव देऊयात बी. सेट ए चा काही पार्ट सेट बी मध्ये आहे, तर सेट बी चा काही पार्ट सेट ए मध्ये आपण इथे ड्रॉ केलेला आहे. म्हणजे हा जो पार्ट आहे तो कसा आहे? कॉमन आहे. आणि कॉमन एलिमेंट 3 जो आहे तो आपल्याला या पार्ट मध्ये राईट करायचा आहे. आता रिमेनिंग सेट ए मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत? 3 ला सोडून तर 1, 5, 7 ते इथे सेट ए मध्ये राईट करून टाकायचे. आता सेट बी मध्ये इथे कोणते एलिमेंट्स राईट करणार आपण? 3 ऑलरेडी आपण राईट केलेला आहे, हो की नाही? मग रिमेनिंग जे एलिमेंट्स आहेत ते सेट बी मध्ये राईट करणार. कोणते आहेत? तर 2, 6, 8. रीड करते वेळी या वेन डायग्रामला आता आपल्याला रीड करायचंय. कसं रीड करणार? सेट ए मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत? तर 1, 3, 5, 7. सेट बी चे एलिमेंट्स 2, 3, 6, 8. क्लिअर? कळालं का तुम्हाला? इंटरसेक्शन ऑफ 2 सेट्स म्हणजे काय? 2 सेट्स दिलेले असतात, त्यामधला
कॉमन इलेमेंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि तो कॉमन इलेमेंट किंवा ते कॉमन इलेमेंट, आता इथे एकच इलेमेंट कॉमन आहे, मे बी 2 असू शकतात, 3 असू शकतात, 4 असू शकतात, किती इलेमेंट्स इथे कॉमन असू शकतात. मग ते जे कॉमन इलेमेंट्स आहेत त्यांनाच आपण म्हणायचं इंटरसेक्शन ऑफ गिवन टू सेट्स. क्लिअर? चला आता नेक्स्ट पाहूयात आपण. नेक्स्ट आहे डिसजॉईंट सेट्स. नावच आपल्याला सांगते, जॉईंट म्हणजे काय, एकत्र, आणि डिसजॉईंट म्हणजे काय, वेगवेगळे. असे दोन सेट्स की ज्यांचे एलिमेंट्स हे वेगवेगळे असतात, कॉमन असं काहीही नसतं. आता इथे हा सेट ए आहे, त्याचे एलिमेंट्स आहेत 1 3 5, सेट बी चे 2 4 6. काहीतरी साम्य आहे का दोन्ही सेट्स मध्ये? नाही. मग अशा प्रकारच्या सेट्सला म्हणायचं डिसजॉईंट सेट. ओके, क्लिअर? आता याची वेन डायग्राम कशी येणार? काहीतरी कनेक्शन आहे का दोन्ही सेट्स मध्ये? नाही. मग वेन डायग्राम सुद्धा अशा प्रकारे आपल्याला दोन वेगवेगळे सर्कल्स ड्रॉ करायचे आणि त्यांचे एलिमेंट्स राईट करायचे आहेत. क्लिअर? चला आता नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट आहे युनियन ऑफ टू सेट्स. नावातच अर्थ दडलेला आहे, युनियन म्हणजे एकत्र येणे. हो की नाही? आमची युनियन झालेली आहे आपण म्हणतो की नाही, जेव्हा तुमचे फ्रेंड्स दोन ग्रुप्स असतात आणि दोन ग्रुप्सचं थोडस वाद होतात, भांडण होतं, मग ते दोन ग्रुप्स वेगवेगळे होतात, पण मग तिसरा कोणीतरी येतो, तो दोन्ही ग्रुप्सला समजावून सांगतो, मग पुन्हा ते दोन ग्रुप्स एकत्र येतात, म्हणजे त्या दोन ग्रुप्सचं काय होते, युनियन होते. मग त्याच प्रकारे आता इथे हे दोन सेट्स आपण इथे घेऊयात आणि आता यांची युनियन आपल्याला तयार करायची आहे. मग युनियन म्हणजे काय, तर दोन्ही सेट्सचं एकत्र येणं, कॉम्बिनेशन. हो ना? मग आता युनियन साठीचं सिम्बॉल कोणतं आहे? इंटरसेक्शनचं सिम्बॉल काय होतं? उलटा यू. आणि युनियनचं सिम्बॉल सुलटा यू म्हणजे सरळ यू. आलं लक्षात? मग आता चला आपण राईट करून घेऊयात ए युनियन बी. आणि आता एलिमेंट्स कसे राईट करायचे, तर मी तुम्हाला सांगितलं की दोन्ही एलिमेंट्स हे एकत्र येतात, त्यांची गट्टी होते. ओके नाही, मैत्री होते. सो चला राईट करून घेऊयात. सो ए चे एलिमेंट्स 1 फर्स्ट आहे ना 1, त्यानंतर ना 3 5 7. ओके, नेक्स्ट सेट बी मधले 2. आता इथे लक्ष द्या, 3 हा जो एलिमेंट आहे तो सेट ए आणि सेट बी दोन्हीकडे आहे, बरोबर. आणि एकदा 3 आपण इथे राईट केलेला आहे. तुम्हाला माहित आहे की एलिमेंट्स आपण रिपीट करत नाही. आता इथे ए युनियन बी चे एलिमेंट्स राईट करतोय, मग एलिमेंट्स हे कधीच रिपीट होत नाहीत. सो 3 ऑलरेडी आपण राईट केलेला आहे, म्हणून पुन्हा 3 राईट करायचा नाही. नेक्स्ट येणार 6 आणि 8. क्लिअर? आता याची वेन डायग्राम कशा प्रकारे रिप्रेझेंट करायची, तर ज्या प्रकारे आपली इंटरसेक्शनची होती, सेट्सच्या इंटरसेक्शनची डायग्राम, त्याचप्रमाणे इथे येणार आहे. सेट ए सेट बी. ओके, आणि इथे हा जो कॉमन एलिमेंट आहे तो राईट करायचा आहे 3, आणि रिमेनिंग ए चे सगळे एलिमेंट्स राईट करायचे 1 5 7. आणि इकडे सेट बी मध्ये 3 ला सोडून, 3 ऑलरेडी राईट केलेलं आहे की नाही, मग त्याला सोडून इतर जे एलिमेंट्स आहेत ते सगळे राईट करायचे 2 6 8. इंटरसेक्शन हा पार्ट आहे आणि युनियन म्हणजे हे सगळं कशामध्ये येतं, युनियन मध्ये येतं. सो युनियन ऑफ टू सेट्स इथे ए आणि बी आपण शो केलेला आहे. आय होप येथे तुम्हाला ऑपरेशन्स ऑफ टू सेट्सचे हे 3 जे ऑपरेशन्स आहेत ते क्लिअर झाले असतील. इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स, डिसजॉईंट सेट्स आणि युनियन ऑफ टू सेट्स. इंटरसेक्शनचं सिम्बॉल आहे उलटा यू, युनियनचं सिम्बॉल आहे सरळ यू, ए युनियन बी. क्लिअर? इंटरसेक्शन म्हणजे आपल्याला काय शो करायचं असतं, तर कॉमन एलिमेंट अशा प्रकारे कर्ली ब्रॅकेट मध्ये शो करायचं आहे. आणि युनियन नावातच सगळं दडलेलं आहे की नाही, एकत्र युनियन असते म्हटल्यावर आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही सेट्सला कंबाईन युनियन फॉर्म मध्ये राईट करायचं आहे. पण राईट करते वेळी लक्षात ठेवायचं आहे की कोणताही एलिमेंट हा रिपीट होणार नाही. इझी समजतं इथपर्यंत? चला आता आणखीन काही इंटरेस्टिंग गोष्टी शिकून घेऊयात. खूप इझी आहे यापुढे सुद्धा. आपल्याला काय सांगायचं आहे की एखाद्या सेटमध्ये किती एलिमेंट्स आहेत. मग आता सेट ए मध्ये किती एलिमेंट्स आहेत, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए. अशा प्रकारे आपल्याला राईट करायचंय, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए किती आहेत, काउंट करा 1 2 3 4. 4 एलिमेंट्स आहेत. मग 4 आपल्याला असा राईट करायचा आहे. लक्षात घ्या, इथे कन्फ्युज होऊ नका. जेव्हा आपल्याला ए इंटरसेक्शन बी म्हणायचं असतं तेव्हा कोणता
इलेमेंट हा कॉमन आहे, सेम आहे, ते आपल्याला राईट करायचं असतं आणि ते कर्ली ब्रॅकेटमध्ये राईट करायचं असतं. आणि जेव्हा कधी नंबर ऑफ इलेमेंट्स विचारलं जातं तेव्हा आपल्याला ते इलेमेंट्स काउंट करायचे असतात. किती इलेमेंट्स आहेत बाबा? सो सेट ए मध्ये किती इलेमेंट्स आहेत? 4 इलेमेंट्स आहेत. राईट केलं इथे. आता सेट बी मध्ये किती इलेमेंट्स आहेत? कसं राईट करणार? नंबर ऑफ इलेमेंट्स इन सेट बी किती आहेत? इथे सुद्धा 4 इलेमेंट्स आहेत. राईट केलं. इझी. चला आता पुढे नंबर ऑफ इलेमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी. ए इंटरसेक्शन बी मध्ये किती इलेमेंट्स आहेत? ओनली 1 इलेमेंट. 3 हा इलेमेंट आहे, पण किती आहेत इलेमेंट्स? तर एकच इलेमेंट आहे की नाही ए इंटरसेक्शन बी मध्ये. सो इथे येणार 1. चला आता पुढे इथे सांगा बरं मला, या सेटमध्ये किती इलेमेंट्स आहेत? नंबर ऑफ इलेमेंट्स इन सेट ए 3. आता नंबर ऑफ इलेमेंट्स इन सेट बी 3. इकडे पहा, इथे नंबर ऑफ इलेमेंट्स इन सेट ए किती आहेत? तर इथे 4 आहेत. इथे सेट बी मध्ये सुद्धा नंबर ऑफ इलेमेंट्स किती आहेत? 4 आहेत. आता इकडे लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे. ए युनियन बी मध्ये किती इलेमेंट्स आहेत? नंबर ऑफ इलेमेंट्स इन ए युनियन बी किती आहेत? आता इथे बरेच मुलं काय चूक करतात, अरे ए मध्ये 4 इलेमेंट्स आहेत, बी मध्ये 4 इलेमेंट्स आहेत, 4 + 4 8 झाले ना, मग नंबर ऑफ इलेमेंट्स इन ए युनियन बी इज इक्वल टू 8. नाही, चुकलं. हे पहा, इथे 3 रिपीट झालाय आणि जेव्हा आपण युनियन राईट करत असतो तेव्हा एलिमेंट रिपीट करत नाही, हो की नाही? सो इथे किती इलेमेंट्स होणार? 1 2 3 4 5 6 7 इलेमेंट्स. आलं लक्षात? म्हणजे थोडक्यात आपण काय केलं, सोप्या भाषेत सांगायचं तर 1 इलेमेंट इथे कॉमन होता. सो 4 + 4 -1 करायचं, झालं. हाच फॉर्म्युला तुम्हाला पुढे सुद्धा आता मी एक्सप्लेन करून सांगणार आहे. कळालं का तुम्हाला? नंबर ऑफ इलेमेंट्स कसे इथे शो करायचे आपल्याला. आता इकडे लक्ष द्या, आपण एक फॉर्म्युला समजून घेणार आहोत. इथे 2 सेट्स आहेत, सेट ए आणि सेट बी. नंबर ऑफ इलेमेंट्स इन सेट ए किती आहेत? तर सेट ए मध्ये आहेत 1 2 3 4 5. इथे 5 राईट केलं. नंबर ऑफ इलेमेंट्स इन सेट बी किती आहेत? 1 2 3 4 5 6 इलेमेंट्स आहेत. आता ए इंटरसेक्शन बी चे इलेमेंट्स कोणते येणार? ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय? तर आपल्याला कॉमन इलेमेंट्स फाइंड आउट करायचे असतात. इथे पहा, इथे हा 6 आहे, इथे 6 आहे, सो हे कॉमन झाले. इथे 12 आहे, इथे 12 आहे. अजून कोणतं आहे का कॉमन? नाहीये. म्हणजे ए इंटरसेक्शन बी मध्ये कोणते एलिमेंट्स येणार? ए इंटरसेक्शन बी मध्ये येणार 6 आणि 12. आता नंबर ऑफ इलेमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी किती येणार? नंबर ऑफ इलेमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी किती आहेत एलिमेंट्स? तर 1 2 एलिमेंट्स आहेत. सो नंबर ऑफ इलेमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 2. आता ए युनियन बी आपल्याला फाइंड आउट करायचंय. सांगा बरं मला, ए युनियन बी मध्ये कोणते एलिमेंट्स येणार? इझी आहे. ए मधले सगळे एलिमेंट्स आणि बी मधले सगळे एलिमेंट्स, त्यालाच तर आपण युनियन म्हणतो, हो ना? मग चला ए चे सगळे एलिमेंट्स राईट करून घेऊयात. घेतले. आता पुढे आपल्याला बी चे एलिमेंट्स राईट करायचे आहेत. पण जेव्हा कधी आपण ए युनियन बी चे एलिमेंट्स राईट करत असतो तेव्हा नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोणताच एलिमेंट हा रिपीट झाला नाही पाहिजे. ओके, मग इथे 6 आणि 12 ऑलरेडी राईट केलेला आहे. मग 6 आणि 12 ला सोडून इतर जे एलिमेंट्स आहेत ते ऍज इट इज राईट करून घ्यायचे. सो 18 24 30 अँड 36 झाले. ए युनियन बी चे सगळे एलिमेंट्स आपले राईट करून झालेले आहेत. आता नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी किती येणार? तर त्यासाठी काय करावं लागतं? आपल्याला हे सगळे काउंट करावे लागतात, बरोबर? किंवा इथे सुद्धा आपण राईट केलेलं आहे. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए किती आहेत? 5 आणि बी मध्ये किती आहेत? 6. सो 5 + 6 किती झाले? 11. पण थांबा, इथे तुम्ही जर नंबर ऑफ एलिमेंट्स ए युनियन बी 11 राईट केलं तर तुमचं आन्सर रॉंग होणार. का रॉंग होणार? कारण हे पहा, इथे आपण जे रिपीट झालेले एलिमेंट्स आहेत ते राईट केलेले आहेत का? नाही, कारण रिपीटेड एलिमेंट्स आपण राईट करत नाही. एक एलिमेंट एकदाच राईट करतो म्हटल्यावर इथे आपण काउंट करून पाहूयात. ए युनियन बी मध्ये किती एलिमेंट्स आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 अँड 9. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी इज इक्वल टू 9. पण जर आपण अशी यांची ऍडिशन केली तर 11 येते. इथे आन्सर तर 9 येतं. मग अशा वेळी काय करायचं? आपल्याला एक फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता फॉर्म्युला म्हणजे काय आहे हो? हे पहा, इथे आपल्याला नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी फाइंड आउट करायचे. मग त्यासाठी आपण काय करणार? ए मध्ये किती आहेत आणि बी मध्ये किती आहेत
ते ऍड करतो. सो ए मध्ये आहेत 5, बी मध्ये आहेत 6, पण रिपीट झालेले कोणत्या किती इलेमेंट्स आहेत? 2 इलेमेंट्स आहेत. मग 5 + 6 - 2 करायचं, झालं, आलं आन्सर. 5 + 6 11, 11 - 2 किती? 9. तोच मग फॉर्म्युला इथे खाली तयार होतो. काय फॉर्म्युला होणार? नंबर ऑफ एलिमेंट्स ए युनियन बी फाइंड आउट करण्यासाठीचा. तर नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट बी मायनस काय येणार? ए इंटरसेक्शन बी. ए इंटरसेक्शन बी झालं. आता फाइंड आउट करून पाहूयात. आन्सर 9च येतं का? चला, ए चे किती आहेत? 5, बी चे आहेत 6 मायनस ए इंटरसेक्शन बी काय आहे? 2. 5 + 6 11 - 2, 11 - 2 9. हे पहा, नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी इज इक्वल टू 9 आलेला आहे. आणि इथे आपण असं 1 2 3 4 काउंट करून सुद्धा आपला आन्सर 9 आलेला आहे. आणि लक्षात, मग आता कायम हा फॉर्म्युला जो आहे ना, तो लक्षात ठेवायचा आहे. कोणता? नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स ए इंटरसेक्शन बी. चला, आता एक आणखी इंटरेस्टिंग गोष्ट समजून घेऊयात. या कन्सेप्टवर एकही क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये नाहीये, पण प्रॉब्लेम सेट 1 मध्ये आहे. सो ही कन्सेप्ट आपण आता इथे समजून घेऊयात, कारण की याच्याशीच रिलेटेड आपला हा टॉपिक आहे. सो सेट ए, सेट बी. ओके, आता मला सांगा यांचं इंटरसेक्शन काय आहे? सो दोन्ही सेट्सचं इंटरसेक्शन कॉमन एलिमेंट्स कोणते आहेत? तर 2 आणि 3, हो की नाही? सो द एलिमेंट्स 2, 3 आर कॉमन इन सेट ए अँड सेट बी. इथे 2, इथे 2, इथे 3, इथे 3. ओके, सो इथे आपण राईट करूयात ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 2 and 3. पण थांबा थांबा थांबा, इथे पहा, सेट बी आणि ए इंटरसेक्शन बी सेमच आहे की? याचे एलिमेंट्स 2, 3 आणि इंटरसेक्शनचे एलिमेंट्स सुद्धा 2 आणि 3. सो आपण इथे राईट करूयात बी इज इक्वल टू 2 and 3, राईट? सेट बी आणि ए इंटरसेक्शन बी या दोन्हींचे एलिमेंट सेम आहेत म्हटल्यावर आपण असं राईट करू शकतो का? ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी. येस, ऑफकोर्स, का नाही? कारण की दोन्ही पण सेमच आहे ना. मग असं पण राईट करू शकतो, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी. काहीच चूक नाहीये यामध्ये. पण आणखीन ऑब्झर्व करा, आणखीन काय दिसतंय तुम्हाला या दोन्ही सेट्स मध्ये? सेट बी चे सगळेच्या सगळे एलिमेंट्स सेट ए मध्ये आहेत. म्हणजे सेट बी हा ए चा सबसेट आहे, राईट? हिअर सेट बी इज द सबसेट ऑफ सेट ए. म्हटल्यावर आपण इथे अशा निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो की इफ बी इज द सबसेट ऑफ सेट ए, जर बी हा सेट ए चा सबसेट आहे, तर ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी. ही जी प्रॉपर्टी आहे ना, ही लक्षात ठेवायची. जर सेट बी हा सेट ए चा सबसेट आहे, तर ए इंटरसेक्शन बी काय होतं? बी होतं. ए इंटरसेक्शन बी बी होतं. प्रॉपर्टी कळाली का तुम्हाला? पुन्हा एकदा सांगते, लक्षात घ्या. डिफिकल्ट काही नाहीये, खूप इझी आहे. फक्त थोडंसं कन्फ्युज होऊ शकता, पण 1-2 वेळा हा पार्ट जर तुम्ही रिपीट करून पाहिलात ना, तर तुम्हाला कळणार आहे. हे पहा, आता इथे हे 2 सेट्स आहेत. सेट बी हा सेट ए चा सबसेट आहे, बरोबर? आणि यांचे इंटरसेक्शन सुद्धा काय आहे? सेट बी चे जे एलिमेंट्स आहेत तेच आहे. म्हटल्यावर इथे आपण म्हणू शकतो की जर बी हा ए चा सबसेट आहे, तर ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी होत असतं. आता याची वेन डायग्राम कशा प्रकारे आपण शो करणार? तर हे पहा, बी चे सगळेच्या सगळे जे एलिमेंट्स आहेत ते सेट ए मध्ये आहेत, बरोबर? म्हटल्यावर येणार इथे बी हा सेट आणि बी हा सेट सगळ्याचा सगळा कुठे आहे? सेट ए मध्ये आहे. म्हणजे यांचे इंटरसेक्शन कसं शो करणार? तर अशा प्रकारे पूर्ण सगळे एलिमेंट सेट ए मध्ये आहेत की नाही? म्हटल्यावर इथे आतमध्ये येणार सेट बी आणि इथे येणार सेट ए. सेट बी चे एलिमेंट्स राईट करूयात 2, 3 आणि सेट ए चे एलिमेंट्स 2, 3 ऑलरेडी राईट केलेले आहे आपण. रिमेनिंग जे एलिमेंट्स आहेत ते राईट करायचे आता 1, 4, 5. क्लिअर? इझी आहे की नाही? चला, आता आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट शिकून घेऊया. हे पहा, इथे सेम सगळे एलिमेंट्स आहेत, सेम सेट्स आहेत, सेट ए, सेट बी. आपल्याला काय करायचं? आता यांचं युनियन शो करायचं. या आधीच्या स्लाइड मध्ये आपण काय शो केलं? इंटरसेक्शन. आता युनियन शो करायचंय. युनियन म्हणजे काय? तर आपण काय करतो? एकत्र आणतो सगळ्या एलिमेंट्सला, हो की नाही? युनियन फॉर्म करतो त्यांची. चला तर मग युनियन फॉर्म करूया. ए युनियन बी, कोणते एलिमेंट्स येणार?
लक्षात ठेवायचं आहे, एलिमेंट्स राईट करते वेळी कोणताही एलिमेंट रिपीट येता कामा नये. सो चला राईट करूयात सेट ए चे एलिमेंट्स 1 2 3 4 5. आता सेट बी चे एलिमेंट्स 2 ऑलरेडी आहे, 3 ऑलरेडी आहे. मग आता पुढे आपल्याला काही राईट करायचंय का? नाही. मग हे सगळे एलिमेंट्स कंप्लीट झालेले आहेत ए युनियन बी मध्ये. आता इथे ऑब्झर्व करा, काय दिसतंय तुम्हाला? इथे जेव्हा आपण युनियन फॉर्म केली तेव्हा सेट ए चे जे सगळे एलिमेंट्स आहेत तेच एलिमेंट्स युनियनचे पण आहेत. 1 2 3 4 5 1 2 3 4 5. So here set A and A union B have the same elements, right? Hence if B is the subset of A, जर B हा A चा सबसेट असेल तर त्यांचं युनियन काय येतं? युनियन येतो सेट A. A युनियन B इज इक्वल टू सेट A. या आधीच्या स्लाइड मध्ये आपण काय पाहिलं? दोघांचं इंटरसेक्शन पाहिलं, हो की नाही? हे पहा, दोन्ही आपण स्लाइड इथे कम्पेअर करूयात. इथे आपण काय केलं? दोन्ही सेट सेम सेट्स आहेत की नाही? जेव्हा आपण इंटरसेक्शन फाइंड आउट केलं तेव्हा काय आलं? तेव्हा सेट बी हे इंटरसेक्शन आलं. बी हा ए चा सबसेट आहे. मग ए इंटरसेक्शन बी काय येतं? सेट बी. आणि जेव्हा बी हा ए चा सबसेट आहे तेव्हा त्यांचं युनियन काय येतं? युनियन येतो सेट ए. क्लिअर झालं? इंटरसेक्शन येतो सेट बी आणि युनियन येतो सेट ए. पण कधी? जेव्हा बी हा ए चा सबसेट असेल तेव्हा. चला आता प्रॅक्टिस सेट 1.4 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. इफ नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए इज इक्वल टू 15, number of elements in A union B is equal to 29, number of elements in A intersection B is equal to 7, then number of elements in set B is equal to question mark. काय काय दिलेलं आहे? सेट ए, सेट बी, युनियन, इंटरसेक्शन. सेट ए चे किती एलिमेंट्स आहेत? 15. दोन्ही सेट्सच्या युनियन मध्ये किती एलिमेंट्स आहेत? 29. इंटरसेक्शन मध्ये किती एलिमेंट्स आहेत? 7. फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे? सेट बी चे किती एलिमेंट्स आहेत? सो काही डिफिकल्ट आहे का? अजिबात नाही. आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला? नंबर ऑफ एलिमेंट्स ए युनियन बी इज इक्वल टू काय करतो आपण? ए प्लस बी मायनस इंटरसेक्शन, हो ना? सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स ए इंटरसेक्शन बी. सो आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. ए युनियन बी मध्ये किती आहेत? 29. राईट केले. इज इक्वल टू सेट ए मध्ये किती आहेत एलिमेंट्स? 15. सेट बी मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचंय. सो सेट बी नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी ऍज इट इज राईट करूयात. मायनस इंटरसेक्शन मध्ये किती आहेत? 7. ओके. आता 15 मायनस 7 किती होतात? 29 ऍज इट इज राईट करूयात. 15 मायनस 7 किती होतात? 8 प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी ऍज इट इज. आता आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हटलं इक्वल टूच्या राईट हँड साईडला याला एकट्याला ठेवावं लागणार आणि या 8 ला जावं लागणार इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला. आता इथे 8चं साईन काय आहे? प्लस. जेव्हा तो इकडे त्याची साईड चेंज करेल तेव्हा काय होणार? साईन मायनस. सो 29 मायनस 8 इज इक्वल टू राईट हँड साईडला काय राहिला आता? एकटा नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी. ओके. आता 29 मधून 8 सबट्रॅक्ट करा. किती होणार? 21. सो 21 इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी इज इक्वल टू काय आलेला आहे? किती एलिमेंट्स आहेत सेट बी मध्ये? 21. इझी आहे की नाही? फक्त आपण काय केलं? हा फॉर्म्युला यूज केलेला आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड वर्ड प्रॉब्लेम आहे. इन अ हॉस्टेल देर आर 125 स्टुडंट्स आउट ऑफ विच 80 ड्रिंक टी, 60 ड्रिंक कॉफी अँड 20 ड्रिंक टी अँड कॉफी बोथ. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या 2 मेथड्स आहेत. दोन्ही मेथड्स आपण पाहणार आहोत, पण त्याही आधी क्वेश्चन समजून घेऊया. आणि क्वेश्चन तुम्हाला छान समजावा यासाठी इथे आपण वेन डायग्राम ड्रॉ करणार आहोत. हे पहा, मेथड नंबर 1 मध्ये वेन डायग्राम ड्रॉ केली नाही तरीही चालते, कंपल्सरी नसते. पण मेथड नंबर 2 मध्ये मात्र तुम्हाला वेन डायग्राम ड्रॉ करावी लागते. सो हे पहा, इन अ हॉस्टेल देर आर 125 स्टुडंट्स. एका हॉस्टेलमध्ये टोटल किती स्टुडंट्स आहेत? तर 125 स्टुडंट्स आहेत. आउट ऑफ विच 80 ड्रिंक टी. 125 स्टुडंट्स पैकी 80 स्टुडंट्स काय पितात? तर चहा पितात. सो चहा पिणाऱ्या स्टुडंट्सला आपण इथे शो करूया. टी पिणारे किती आहेत? 80. 60 ड्रिंक कॉफी, आणि कॉफी पिणारे किती आहेत? तर 60 आहेत. ओके. अँड 20 ड्रिंक टी अँड कॉफी बोथ. आणि 20 स्टुडंट्स असे आहेत की जे टी आणि कॉफी दोन्हीही पितात. म्हणजे
20 स्टुडंट्स कसे आहेत, जे टी पित आहेत आणि त्यानंतर कॉफी सुद्धा पित आहेत, किंवा मे बी त्यांनी आधी कॉफी पिली असेल आणि नंतर टी पिला असेल. तात्पर्य काय आहे की 20 स्टुडंट्स असे आहेत की जे दोन्हीही ड्रिंक्स पित आहेत, टी पण आणि कॉफी पण. आता ते दोन्हीकडे आहेत, टी मध्ये पण आहेत आणि कॉफी मध्ये पण आहेत. मग त्यांना इथे शो कसं करणार, इंटरसेक्शन झालं की नाही, दोन्हीकडे आहेत 20 स्टुडंट्स, इथे पण आणि इथे पण. सो त्यांचे इंटरसेक्शन आपल्याला अशा प्रकारे शो करावं लागणार आहे. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपण इथे काही लेटर्स घेऊयात. सो हॉस्टेलला रिप्रेझेंट करणारं लेटर घेऊयात यू, आणि टी ला रिप्रेझेंट करूयात आपण लेटर टी ने, आणि कॉफीला रिप्रेझेंट करूयात लेटर सी ने. इथे कशा प्रकारे आपण राईट करणार, मग सोल्युशन तर राईट करावं लागतं. सो लेट्स राईट हिअर आर सोल्युशन ऑफ दिस क्वेश्चन. लेट यू बी द सेट ऑफ all students in the hostel, then T be the set of students who drink tea, and C be the set of students who drink coffee. Okay, आता हे पहा, इथे नंबर ऑफ स्टुडंट्स इन यू म्हणजे काय आहे, हॉस्टेल. ओके नाही, सो नंबर ऑफ स्टुडंट्स इन हॉस्टेल किती, 125. देन नंबर ऑफ स्टुडंट्स इन टी, नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजेच इथे मी काय म्हणत आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट टी. आपण या सेटला काय म्हटलेलं आहे, टी म्हटलेलं आहे. आणि एलिमेंट्स म्हणजे काय, तर किती मुलं चहा पित आहेत, किती स्टुडंट्स. सो नंबर ऑफ स्टुडंट्स इन सेट टी किती आहेत, ते आहेत 80. द नंबर ऑफ स्टुडंट्स इन सेट सी, कॉफी पिणाऱ्या मुलांना आपण सेट सी मध्ये ठेवलेला आहे. सो नंबर ऑफ स्टुडंट्स इन सेट सी किती आहेत, 60. ओके, आणि दोन्हीकडे जे आहेत, जे टी पण घेत आहेत कॉफी पण घेत आहेत, म्हणजे इंटरसेक्शन होत आहे दोन्हीकडे, हो की नाही. सो इथे इंटरसेक्शन मध्ये किती स्टुडंट्स आहेत, नंबर ऑफ स्टुडंट्स इन टी इंटरसेक्शन सी, ते आहेत 20. आता आपण काय करूयात, कशा प्रकारे आपण फायनल आन्सर पर्यंत पोहोचणार. क्वेश्चन मध्ये काय आपल्याला विचारलेलं आहे, काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. टी किंवा कॉफी काहीच घेत नाहीत असे स्टुडंट्स किती आहेत. सो टोटल स्टुडंट्स हे आहेत. ओके, त्यातले 80 स्टुडंट्स चहा पित आहेत, 60 स्टुडंट्स कॉफी पित आहेत, आणि 20 स्टुडंट्स असे आहेत की जे दोन्हीकडे आहेत. मग हे किती आहेत टोटल, यांची युनियन किती होते ते आपल्याला पाहावं लागणार. ओके नाही, म्हणजे युनियन आधी आपल्याला फाइंड आउट करावं लागणार. सो चला युनियन फाइंड आउट करूयात. सो नंबर ऑफ स्टुडंट्स हू ड्रिंक टी और कॉफी और बोथ, टी किंवा कॉफी किंवा दोन्ही घेणारे स्टुडंट्स म्हणजेच आपल्याला काय शो करायचं आहे, युनियन. सो नंबर ऑफ स्टुडंट्स इन सेट टी युनियन सेट सी, टी युनियन सी मध्ये किती आहेत स्टुडंट्स. सो हे फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. सो नंबर ऑफ स्टुडंट्स इन टी युनियन सी इज इक्वल टू नंबर ऑफ स्टुडंट्स इन टी, नंबर ऑफ स्टुडंट प्लस नंबर ऑफ स्टुडंट्स इन सेट सी, मायनस नंबर ऑफ स्टुडंट्स इन यस टी इंटरसेक्शन सी. नंबर ऑफ स्टुडंट्स इन टी इंटरसेक्शन सी. टी मध्ये किती आहेत, 80 आहेत, राईट करूयात. प्लस सी मध्ये किती आहेत, 60, राईट केलं. इंटरसेक्शन मध्ये किती आहेत, 20, मायनस 20 करूयात. आता 80 प्लस 60 किती होतात, 80 प्लस 60 होतात येस 140. इथे आपण राईट करूयात 140 मायनस 20, 140 मायनस 20 किती झाले, 120. ओके, सो 120 काय आलेला आहे आपला आन्सर, तर नंबर ऑफ स्टुडंट्स इन टी युनियन सी, असे स्टुडंट्स की जे चहा घेतात, कॉफी घेतात किंवा दोन्हीही घेतात, असे स्टुडंट्स किती आहेत, 120. टोटल हॉस्टेल मधले स्टुडंट्स आहेत 125. मग जर आपण टोटल स्टुडंट्स मधून यांची ही युनियन जी आलेली आहे आपली इथे 120 ते मायनस केलं तर आपल्याला आन्सर मिळणार आहे की नाही, की चहा कॉफी किंवा दोन्ही न घेणारे स्टुडंट्स किती आहेत. सो लेट्स राईट हिअर नाउ नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट टेक एनी ऑफ द ड्रिंक्स is equal to number of students in set U minus number of students in T union C. So number of students in set U किती आहेत, 125. ओके नाही, so let's write here 125 minus T union C किती, 120. सो सबट्रॅक्शन केल्यानंतर आन्सर येतं 5. सो असे किती स्टुडंट्स आहेत की जे काहीच घेत नाहीत, 5 स्टुडंट्स. सो लेट्स राईट हिअर फायनल आन्सर, 5 students do not take any of the drinks. Now let's solve this question with another method. या मेथड मध्ये आपल्याला हे जे फर्स्ट 3 स्टेटमेंट्स आपण राईट केलेले आहेत ते ऍज इट इज ठेवायचे आणि वेन डायग्राम ड्रॉ करणं कंपल्सरी आहे.
फर्स्ट मेथडमध्ये आपण वेन डायग्राम ड्रॉ करायची नाही केली तरी चालते. फक्त तुम्हाला समजावं त्यासाठी मी वेन डायग्राम फर्स्ट मेथडमध्ये सुद्धा तुम्हाला ड्रॉ करून दाखवली होती. आता हे पहा, या मेथडमध्ये आपल्याला काय करायचंय तर टी पिणारे किती स्टुडंट्स आहेत? 80. कॉफी पिणारे 60 आणि दोन्ही पिणारे 20 आहे. मग जर आपण फक्त टी पिणारे स्टुडंट्स आपण इथे फाइंड आउट केले आणि फक्त कॉफी पिणारे स्टुडंट्स फाइंड आउट केले तर आपलं काम सोपं होणार आहे, बरोबर. आता फक्त टी पिणारे स्टुडंट्स कसे फाइंड आउट करणार? तर हे पहा, दोन्ही पिणारे स्टुडंट्स किती आहेत? 20, बरोबर. मग 80 मधून आपण 20 सबट्रॅक्ट करूया. सबट्रॅक्ट केले की आपल्याला फक्त टी पिणारे स्टुडंट्स मिळतील, हो ना. सो 80 मायनस 20 किती झाले? 60. आता फक्त कॉफी पिणारे स्टुडंट्स आपल्याला फाइंड आउट करायचे. काय करणार आपण? तर दोन्ही पिणारे हे जे 20 स्टुडंट्स आहेत त्यांना जर आपण या 60 मधून सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला कळणार आहे की फक्त कॉफी पिणारे स्टुडंट्स किती आहेत. सो 60 मायनस 20 किती झाले? 40. आता हे पहा, टी पिणारे किती आहेत? 60. कॉफी पिणारे आहेत 40 आणि दोन्ही पिणारे किती आहेत? 20. जर आपण या तिघांचीही ऍडिशन केली तर आपल्याला कळणार आहे की टी, कॉफी आणि दोन्ही पिणारे टोटल किती स्टुडंट्स आहेत. तर टोटल हॉस्टेलमध्ये एवढे आहेत आणि टी, कॉफी आणि दोन्ही पिणारे स्टुडंट्स आपल्याला कळाले की आपण फाइंड आउट करू शकतो की स्टुडंट्स हु डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी, टी आणि कॉफी न पिणारे असे किती स्टुडंट्स आहेत. चला तर मग इथे आपण राईट करून घेऊयात. फ्रॉम वेन डायग्राम, स्टुडंट्स हु ड्रिंक्स टी ऑर कॉफी इज इक्वल टू नंबर ऑफ स्टुडंट्स इन टी युनियन सी. टी युनियन सी. सो 60 प्लस 20 प्लस 40 करायचे आपल्याला. टी पिणारे प्लस दोन्ही पिणारे प्लस फक्त कॉफी पिणारे. 60 प्लस 20 प्लस 40 किती झालं? 120. टोटल स्टुडंट्स 125. सो 125 मधून आता 120 सबट्रॅक्ट केलं की आपल्याला मिळणार आहे की काहीच न पिणारे स्टुडंट्स किती आहेत. नाव नंबर ऑफ स्टुडंट्स हु डू नॉट टेक एनी ऑफ द ड्रिंक्स इज इक्वल टू नंबर ऑफ स्टुडंट्स in set U minus number of students in T union C. So 125 minus 120 किती आलं? 5. सो आपलं फायनल आन्सर इथे राईट करून घेऊयात. 5 स्टुडंट्स डू नॉट टेक एनी ऑफ द ड्रिंक्स. पाहिलं, दोन्ही मेथड्स कळायला तुम्हाला. दोन्ही मेथड्स खूप इझी आहेत. तर मी तुम्हाला रिकमेंड करेल की नेहमी फर्स्ट मेथडच यूज करा.